नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018ची आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। प्रश्नपत्रिका क्रमांक 1 प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारी ही प्रश्नपत्रिका। माध्यम मराठी। प्रथम भाषा 50 गुण आणि गणित या ठिकाणी 100 गुण। 50 प्रश्न गणिताचे आहेत, प्रत्येकी 2 गुण। अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा सराव आहे, त्यामुळं ह्या प्रश्नपत्रिकेतील सर्व गणितांचं जे उत्तराचं परिमार्जन आहे ते समजावून घेण्यात यावं। 26वा प्रश्न आहे 3,35,000 अधिक 3,300 अधिक पाऊणसे। 3,35,000 म्हणजे 38,500, 3,300 म्हणजे 325 आणि पाऊणसे म्हणजे 75। बेरीज करूया। 5 आणि 5 10 0 हाच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10 0 हाच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि 38 तसंच 38,900। अचूक पर्याय नंबर 1। संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा। या ठिकाणी उजवीकडून डावीकडे येताना 4,17,793 नंतर 4,17,797 पाहूया इथलं कोणती संख्या आहे। 4,17,800 ही अशी आहे। अंकात 41,07,081 ही अशी आहे। 41,070,81 4,01,801 अशी आहे। 4,01,801 आणि 4,17,801 ही अशी आहे। आता 4,17,801 ही संख्या 4,17,797 नंतर 4,17,800 ही संख्या येते, त्यानंतर 4,17,801 येते, म्हणजे 4,17,797 नंतर 4,17,800 संख्या येणं गरजेचं आहे। त्यामुळं या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 1 4,17,801 आणि त्यानंतर मग 4,17,805 आहे। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्याय नंबर 1 4,17,800। पुढला प्रश्न, एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे तर ती संख्या कोणती? एका संख्येचा तिसरा भाग म्हणजे 33 त्रिक 99, म्हणजे 99चा तिसरा भाग 33 आहे। ओके, 99चा 1/3 म्हणजे 99 भागिले 3 33। ओके, म्हणजेच एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे तर ती संख्या 99। अचूक पर्याय नंबर 1। दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत। अचूक पर्याय नंबर 3। कोजागिरी पौर्णिमेला 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण दूध किती लिटर आणले? आता 500 मिलीच्या 12 पिशव्या आहेत म्हणजे 6 लिटर होणार। 500 मिलीच्या 12 पिशव्या आहेत, 2-2 पिशव्या एकत्रित केल्या तर 2-2 पिशव्याचे 6 ढीग होतील। 2 पिशव्या म्हणजे 1 लिटर, 6 ढिगाचे 6 लिटर। अचूक पर्याय नंबर 3। दशादशे रुपये 500 मुद्दलाचे दशादशे 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। सरळ व्याज काढायचं आहे। मुद्दल 500 आहे, दर 8 आहे आणि कालावधी 3 आहे भागिले 100। 1 2 3 इथल्या 2 शून्य या 2 शून्य गेल्या। ओके, त्यामुळे 8 पंचे 40 त्रिक 120। त्यामुळे अचूक पर्याय 120चा जो आहे तो अचूक पर्याय नंबर 2। ओके, तर खालीलपैकी योग्य विधान कोणते? विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो, अयोग्य। खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो, अयोग्य। खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो, अयोग्य। विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो, म्हणजे 10 रुपयाला खरेदी केलेली वस्तू आपण 12 रुपयाला विकली म्हणजे विक्री जास्त आहे, खरेदी कमी आहे, अशा वेळेला नफा होतो। अचूक पर्याय नंबर 4 योग्य विधान आहे। ओके, या ठिकाणी रोमन संख्या चिन्हानुसार एक्स फी
डबल आहे म्हणजे या ठिकाणी 17 आहे, अधिक आय एक्स 9 वजा आय व्ही 4 आणि अधिक सी 100. ओके, पाहूया बेरीज. ही 17 आहे या ठिकाणी, आय एक्स आय एक्स या ठिकाणी 9 आहे, 9 वजा आय व्ही 4 आहे. ओके, आणि अधिक सी म्हणजे 100. 17 26, 26 4 गेले 22 उरले आणि पुढं 100 आहे म्हणजे 22 अधिक 100 122. अचूक पर्याय या ठिकाणी दुसरा. ओके, 24 तासी घड्याळामध्ये क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45ला संपला, तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? 10 वाजल्यापासून 24 तासी घड्याळ आहे, 10 11 12 13 14 15 म्हणजे या ठिकाणी 15:45ला संपला. म्हणजे इथं 10 11 12 13 म्हणजे इथे 1, इथं 2 14ला, 15ला 3 आणि पुढं 45 आहे म्हणजे 3:45 हा सामना संपला. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न. एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 25%, पळसाची 20% आणि उरलेली जांभळा झाडे आहेत. जर जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? या ठिकाणी एकूण टक्के बघा, 15 45 60 आणि 20 80 म्हणजे 100ला 80 झाडं बाभळीची, सागाची आणि पळसाची आहेत. ओके, आणि उरलेली जांभळाची म्हणजे 100ला 80 3 प्रकार झाडे आहेत. तर 5000ला किती? या 2 शून्य 2 शून्य गेल्या, 50 गुणिले 80 बरोबर 4000 म्हणजे 5000 पैकी 4000 झाडं बाभळीची, सागाची आणि पळसाची आहेत, उरलेली जांभळीची. म्हणजे या ठिकाणी 5000 मधून 4000 वजा केले असता 1000 ही उरलेली झाडं आहेत. ती कशाची आहेत? 1000 झाडं, तर ती जांभळाची आहेत. अचूक पर्याय नंबर 3. ओके, 6 तास 52 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनटं? आता 6 तास, 1 तास म्हणजे 60 मिनटं, 6 तासाचे 6 36 360 मिनटं आणि पुढं 52 मिनटं आहेत. हे 2 7 5 11 3 1 4 412 मिनिटं झाली. अचूक पर्याय हा पहिलाच आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? 100चा शेकडा 20 बरोबर 20. आता 100चा शेकडा 20, ह्या 100ला 100 गेले 20च. त्यानंतर 400चा शेकडा 5, 400चा शेकडा 5 म्हणजे 100ला 5, ह्या 2 शून्य गेल्या, 5 चोक 20च म्हणजे पहिलं तिसरं विधान सत्यच आहे. दुसरं 200चा 10%, या ठिकाणी 200चा 10%चा म्हणजे गुणले, ह्या 2 शून्य गेल्या, पुन्हा 10 दुनी 20 आणि इथं मात्र 300चा 10% बरोबर 20 असं म्हटलेलं आहे. 300चा 10%, ह्या 2 शून्य गेल्या तर 10 त्रिक 30 येत आहेत, म्हणजे 10 त्रिक 30 येत आहेत, 20 येत नाही. त्यामुळं खालीलपैकी असत्य विधान नंबर 4, 300चा शेकडा 10 बरोबर 20 हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न. 4 5 6 0 8, 4 5 6 0 आणि 8 या हे अंक एकदाच वापरायचं. तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट. मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर होते 86,540 म्हणजे सर्वात मोठा अंक 8, त्यानंतर 7, त्यानंतर 5, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0. 86,540 ही सर्वात मोठी संख्या होते. आणि हेच अंक लहानात लहान संख्या 40, 4 आणि 0 40, परत 5 6 8 या ठिकाणी चढता क्रम घेतला. सर्वात लहान संख्या 0 अगोदर घेतलं तर अर्थहीन होते, म्हणून 4 नंतर घ्यायचं. 40,568 ही लहानात लहान संख्या, 86,540 सर्वात मोठी संख्या, यांची बेरीज घ्यायची आहे. बेरजेची निमपट करा म्हणले. हे 8 तसं 6 4 6 0 हाच्याला 1, 5 5 10 1 11ला 1 हाच्याला 1, 6 1 7 आणि 8 4 12 याचं निम्म घ्यायचं आहे. ह्याला 2 भागायचं. बेसक्क 12
7 आहे. 2 त्रिक 6 उरला 1. 11 झाले. 2 पंचे 10. या ठिकाणी उरला 1. 2 पंचे 10 आणि 8 7 बेचोक 8. 63,554. 63,554 अचूक पर्याय नंबर 3. ओके. त्यानंतर पी बरोबर 3 आणि टी बरोबर 2 असेल तर पी गुणिले पी अधिक 2 गुणिले पी गुणिले टी अधिक टी गुणिले टी बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे या ठिकाणी पी गुणिले पी म्हणजे पीची किंमत 3 आहे. म्हणजे 3 गुणिले 3. ओके. त्यानंतर काय आहे, अधिक 2 आहे. पुन्हा गुणिले पी आहे म्हणजे 2 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 पुन्हा गुणिले टी म्हणजे पुन्हा आणि 2 आहे. गुणिले 2 आणि पुन्हा अधिक आहे. अधिक टी म्हणजे 2 आणि गुणिले टी 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 एवढंच पाहूया. 3 त्रिक 9 अधिक 3 दुनी 6 दुनी 12 आणि 2 दुनी 4 म्हणजे 12 9 21 आणि हे 4 25 म्हणजे 25 येते. ओके. 3 त्रिक 9 हे झालं. 3 दुनी 6 दुनी 12 हे झालं. 2 दुनी 4 12 4 16 9 25. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2 आहे. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, शेअर करा आणि भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही उणीव असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद मित्रांनो.